दरवर्षी येऊन आपला आनंदोत्सव साजरा करून घे। काय मोठ्यान बोलला आता बघा, आता गावले सगळे बघा। नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी युट्यूब चॅनलवर। तर मंडळी ना, आज असा चतुर्थीचा 7वा दिवस, तर चला ब्लॉगला सुरुवात करूया बाप्पाच्या दर्शनान। आणि आज 7व्या दिवशी आमच्या बाप्पाचा विसर्जन असा। कधीच 7 दिवस गेले काय समजलेच नाही। तर चला आता आरतीक जाऊया। वाजत आले इलियत 12:15 1:15। तर आता मंडळींनो, आम्ही इला असं रावल्यांजवळ अजून तीन आरती या साईडला सुयश जरासाठी वाचलेला आहे, ते मी नंतर सांगेन तुम्हाला काय ती स्टोरी आहे ती। होता है ऐसे बड़े बड़े शहरों में छोटी छोटी गलतियां होती रहती है उसको हम इग्नोर करना चाहिए, इग्नोर। तर चला तर आजचो नैवेद्य दाखवते तुमका 7व्या दिवसाचो। तर डाळ भात, ही असा भेंड्याची भाजी, त्याच्यानंतर ही बटाट्याची भाजी, वडे, ह्याची भाजी मुळ्याची, आणि ही असा उसळ। 7व्या दिवसाचो नैवेद्य असा। आणि या साईडला जागरण झालेली बुवा झोपलेले आहेत, त्यांका जरा जास्तच जागरण झाला आणि वाजले होते बघा 2 वाजत दिले आहेत। तर चला आता पटापट जेवून घेऊया। यथाशक्ती 7 दिवस सेवा चाकरी केलेली आहे, ती मान्य करून घे। काय चूक अपराध असेल तर माफ कर, ज्यांच्या काही इच्छा आकांक्षा अपुऱ्या असतील त्या परिपूर्ण कर, आणि असाच दरवर्षी येऊन आपला आनंदोत्सव साजरा करून घे। आज नको नेऊया मग किती दिवस ठेवूया? ऐ सांग काय ता, आज जातलो आमचो गणपती। हो मोरया मोरया, पुढे काय मोरया। तर या साईडला आमचं गणपती गाडीवर ठेवलं असो। आणि आता हे बघा निकमानचं गणपती आता एकदम नेतलं असो, दोघोले गणपती। दरवर्षी येऊन आपला आनंदोत्सव साजरा करून घे। मंडळीने ना आता 7 दिवसांच्या बाप्पांचं तरी विसर्जन करून येईल असं। आणि 7 दिवस कधी गेले काहीच समजत नाही। आम्ही बसनात खाली लावलो बाहेर दिवस संपले पण। आणि आता आम्ही आता पहिला भजन आजचा ना परबन जवळ असं आजचा पहिला भजन तर दाखवते तुमका। आईला पण गणपती पेटी यांनी लावलेली असा बाप्पा। मस्त। तर चला आता सुरू करतो भजन। वा बुवा बुवा पेटव, बुवा पेटव। वन्स मोर कट झालं रे तेव्हाच बरोबर। बुवा पेटव। तर भजन झाला। आणि आता आम्ही असं मटकरान जाऊ कट्ट्यावरती येईल असं। हे आमचा कट्टा बाजारपेठा, यांचं नाव मकर दाखवते आणि बाप्पा तिथं दाखवते। यांच्या दरवर्षी काय नाही काय नवीन असतं मटकरांचा, तर दाखवतो। हा बघा कसला सजावट केलेली आहे ती बघा मकराची। डेकोरेशन बघू शकतास।
आणि बाप्पा पण बघा. 1 मिनिट हा पिले काका भजन काय अड घातलेलं माणूस 25 आहे. रात्री 10 नंतर भजन अरे गेले नाही मकर नाही नाही देखो ना. वडे होते बघा एवढे उरले, खाल्ले नाही थोडेसे, जास्त नाही खाऊ. मगाशी पोहे खाल्ले ना. तर विनय आजचं भजन कसं आलं मग? 1 नंबर मस्त वाटला. साधारण आम्ही केलं. 1 नंबर व्हिडिओ करतो. तर चला आता जातो पुढच्या घरात. हा वडो काय मोठ्यानं बोलला आता बघा आता गावले सगळे. हे बघा ये रे वडो 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 मी पण एक घेते घेऊन वडो 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 चार खाते वडो का पण घे रे घे. नाही बघा असं लपवलं घे आता. हां बरं गेलं घेतलं. तर काय बघा आता रवले 4 8 रवले. चला आणि देवेंद्र आपला काम करता बाबा साऊंड सिस्टीम. तर आता आम्ही इला असतो सावरवाडी मुंबईकरांकडे इलो असतो आणि हय भजन बसला असा म्हणजे आता गजर चालू वाटतं त्यांचं. तर आता झाला की आमचा बसतला भजन, तोपर्यंत आम्ही टाइमपास जरा करतो असतो म्हणजे त्यांचं भजन ऐकतो असतो, बाकी काय नाही. हे बघ भजन झालेलं असा मुंबईकरांकडे आणि त्यांचं गणपती दाखवत आहे. आणि हयचं मेनू दाखवतो तुम्हाला. मेनू काय आहे हे बघा. हे भजी आहे, भजी जरा इकडे ठेवतो काढून आणि मंचुरियन घेतो मी. ओके द्या चला जरा चटणी द्या जरा द्या जरा. ओके आता मी इलो असो राकेशजी यांच्या घराजवळ भजनात. आणि वाजले आहेत किती? 12 वाजून 5 मिनिटं बरोबर. दुसऱ्या दिवशी 12 परफेक्ट. तर आता आम्ही 8व्या दिवशी आलो आहोत. तर चला साऊंड सिस्टीम आम्ही पटापट लावून घेतो आणि आनंदजींचं आगमन इथं झालेलं आहे. चला पटापट चालू करा आपलं गाणं. आणि यांचं तुम्ही गणपती तुम्ही बघू शकता मस्त. डेकोरेशन पण रात्रीची जेव्हा भजना लेट होतात ना बायका काय करतो सांगते ना तू. अरे ये लेट भजना येतात तेव्हा बायका काय करतात उनो घेतात उनो. चला चल पटापट चालू कर. भजन फायनली झाला हवा. या किती वाजले? 1 वाजून गेलो ना. हो 1 वाजून 10 मिनिटांनी. हा तर कसं वाटलं मग आमचं भजन? भजन एकदम 1 नंबर होता. स्टँडर्ड होता. ओंकारपूरक आणि स्टँडर्ड एकदम मृदुंग वाजवले. पण आनंद आचरेकर चांगला भजन केल्याने, बडोनी पण चांगला भजन केल्याने मजा येते. असेच येत राहा दरवर्षी. ओके थँक्यू. तर चला आता जातो आम्ही घरा आणि मस्तपैकी डराडूर झोपान देतो बरोबर ना. चला बाय बाय टाटा.